ओम श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच मनमोहक आणि मधुर संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळतील. स्वामी तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन आले आहेत, त्यामुळं तुम्ही हा संदेश पूर्णपणे ऐका आणि मन लावून ऐका. नक्कीच तुम्हाला अनुभव येईल आणि तुम्ही भाग्यवान ठराल. स्वामी भक्तांनो, स्वामी आपल्या भक्तांशी खूप प्रेमळ आणि मृदू स्वरात संवाद साधत आहेत. त्यांच्या अंतरातील प्रत्येक भावना जाणून घेत ते म्हणत आहेत, माझ्या प्रिय भक्ता, मी तुझ्या हृदयातील प्रत्येक दुःख, प्रत्येक वेदना आणि प्रत्येक चिंता समजू शकतो. तुझ्या मनातील अशांततेला मी अनुभवतो. पण हे लक्षात ठेव, तू कधीही एकटा नाहीस. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. जरी तुला हे कधी कधी जाणवत नसेल, तुझी प्रत्येक प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचते. तुझं प्रत्येक अश्रू मी पाहतो. संकट येतात, परंतु ती तुला वाढवण्यासाठी आणि अधिक सशक्त करण्यासाठी असतात, हे तू लक्षात घे. आणि स्वामी भक्तांनो, व्हिडिओ पुढे चालू ठेवण्यासाठी नक्कीच आपण एक व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, स्वामी आपल्याला म्हणत आहेत, तू ज्या आव्हानांचा सामना करत आहेस बाळा, ती फक्त तुझ्या सामर्थ्याची परीक्षा आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तू हताश होतोस, तेव्हा माझ्यावर विश्वास ठेव. तुझं धैर्य, तुझा विश्वास आणि आत्मविश्वास आणि तुझा विश्वासच तुला पुढे घेऊन जाणार आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असशील, माझं आशीर्वादाचं छत्र तुझ्यावर सदैव आहे. तू जरी अडचणीत असशील तरी तुझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेव. संकट तात्पुरती असतात, पण तुझं धैर्य आणि विश्वास कायमस्वरूपी असायला हवेत. जीवन हे एका प्रवाहासारखं आहे, जिथे सुख, दुःख, यश, अपयश यांचा खेळ असतो. पण या खेळात तू तुझी आत्मिक शांती राखली पाहिजे. जेव्हा आयुष्यात अडचणी येतात, तेव्हा तू त्या अडचणींना एका संधीसारखं पाहायला हवं. त्या अडचणींच्या माध्यमातून तू अधिक सशक्त आणि अधिक ज्ञानी होणार आहेस. तुझ्या गोष्टीवर विश्वास ठेवतोस, त्या गोष्टी तुझ्या जीवनात प्रत्यक्षात येतील. त्यामुळे तुझ्या मनात फक्त सकारात्मक विचार आणि सुदृढ इच्छाशक्ती निर्माण कर. मी तुझ्या प्रत्येक ध्येयामागे आहे. तुला जे योग्य वाटतं त्यासाठी तू तुझ्या अंतःकरणातून प्रयत्न कर. मी प्रत्येक प्रयत्न पाहतोय आणि त्याचं फळ तुला योग्य वेळी नक्की मिळेल. कधीही संधीची कमतरता वाटली तर समजून जा की ती फक्त तुझ्या तयारीची परीक्षा आहे. आणि जेव्हा योग्य वेळ येईल, मी तुझ्या पुढे मागे सर्व मार्ग तुझ्यासाठी खुले करेन. आणि त्या वेळेपर्यंत तू फक्त शांत राहून विश्वास ठेव. तुझ्या मनात कोणतेही द्वंद्व असेल, कोणतेही भय असेल, ते माझ्या स्वाधीन कर. मी त्याचं निराकरण करील. माझ्यावर श्रद्धा ठेव, कारण माझं प्रेम, कृपा तुझ्यावर नेहमीच आहे. जीवनाच्या प्रत्येक या प्रवासात तू अधिक एकटा नाहीस आणि कधीही एकटा पडणार नाहीस. तू माझं लेकरू आहेस. या संवादातून स्वामी आपल्याला सोडी प्रेरणा देत आहेत आणि आपल्याला शांत करत आहेत. आपल्यासाठी दृढ विश्वास पाठवत आहेत. आणि हा संदेश थेट स्वर्गातून तुमच्यासाठी स्वामींनी पाठवला आहे. विश्वासाच्या मार्गावर चालत राहण्याचं धैर्य आपल्याला स्वामी देत आहेत. त्यामुळे आपण यातून शिकावे आणि भरपूर काही मोलाचा संदेश घ्यायचा आहे. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यात परिस्थितीचा अंधार पसरू लागतो, तेव्हा तुमच्या मनोबलाचा दिवा लावा आणि प्रकाशाकडे नक्कीच तुम्ही जायला हवं. सगळं सहज मिळेल इतकं आयुष्य सोपं नसतं. संघर्ष हा करावाच लागेल. एक लक्षात घ्या, संघर्ष केला नाही तर मग तुम्ही आयुष्यात पुढे कसे जाल? प्रामाणिकतेच्या तळ्यात उभं राहिलं की स्वतःला स्वतःचं खरं खोटं प्रतिबिंब पूर्णपणे दिसत असतं आणि ते आपल्याला समजत सुद्धा असतं. म्हणून आपल्यासोबत असणारी माणसं जगायला शिकवतात, तर आपल्याला सोडून जाणारे पुढे कसं वागायचं ते शिकवतात. म्हणून माणसाचं महत्त्व आयुष्यात मोलाचं असतं. मग ते येणारे असो किंवा मग जाणारे असो, त्यातून आपण भरपूर मोठा संदेश आज शिकत असतो. चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही. कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता अजिबात झाली नसेल आणि होणारही नाही. म्हणून संवादाला शब्दांची नाही तर समजून घेणाऱ्या व्यक्तीची आवश्यकता असते. म्हणून तुम्ही चांगल्या व्यक्तीशी संवाद हा नक्कीच साधला पाहिजे. धनदौलत
ने नाही तर तुमच्यातल्या नम्र स्वभावाने एकमेकांचे मन तुम्ही जिंकले पाहिजे. कारण मोगऱ्याला तर फळ येत नाही, मग त्याच्या सुगंधानेच तो सर्वांना मोहून टाकत असतो. म्हणून आपल्यामध्ये तशी काहीतरी जादू असली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला देवाची भक्ती ही नक्कीच करावी लागेल. विचारांचा प्रभाव मनावर पडतो, मनाचा प्रभाव शरीरावर पडतो, शरीर आणि मन या दोन्हींचाही प्रभाव जीवनावर पडत असतो. म्हणून नेहमी चांगले विचार मनात आणावेत आणि समाधानी राहावे. हे लक्षात घ्या, जेवढं जास्त तुम्ही समाधानी राहाल तेवढं जास्त तुम्ही खुश राहाल. परिस्थिती बदलायची असेल तर सर्वात आधी विचार बदला. पण फक्त विचार बदलून चालणार नाहीत, तर त्या विचारांवर समाधान काय आहे तेही आपल्याला शोधायला लागेल. आणि जिथे समाधान असते तिथे सुख समृद्धी नांदत असते. म्हणून तुमच्या मनामध्ये किती समाधान आहे आणि तुम्ही किती खुश आहात ते नक्कीच तुम्हाला जीवनात पुढे घेऊन जात असते. म्हणून चुका नेहमी काही ना काही आपल्याला शिकवत असतात. कधी चांगलं तर कधी वाईट अनुभवांची जाणीव ते आपल्याला करून देत असतात. म्हणून आपण चुकांमधून शिकलं पाहिजे आणि काहीतरी चांगल्या गोष्टी घडवल्या पाहिजे. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे तुमच्या कानापेक्षा तुमच्या डोळ्यावर जास्त विश्वास ठेवला पाहिजे. कारण आपण जे बघतो ते सत्य असतं. आपल्याला कोण येऊन सांगेल ते कधीही सत्य नसतं किंवा असेलही, पण ते आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण त्याच्यावर पूर्णतः विश्वास ठेवू शकत नाही. म्हणून मित्रांनो, आपल्या कानावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्याला जे मिळालं नाही ते दुसऱ्याला तरी मिळावं हा विचार ज्या क्षणी आपल्या मनात जन्म घेतो तेव्हापासून खऱ्या अर्थाने आपला प्रवास निरपेक्ष माणुसकीच्या दिशेने सुरुवात होतो. आणि म्हणून आपण दुसऱ्याचाही विचार केला पाहिजे आणि आपल्या मनामध्ये माणुसकी नेहमी जिवंत ठेवली पाहिजे. जेवढे जास्त आपण माणुसकी जिवंत ठेवू तेवढे जास्त प्रभू आपल्याला देतील आणि स्वामी आपल्याला काहीच कमी पडू देणार नाही. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवून फक्त आपण आपले कर्म चांगले करत जायचे आहे. आणि संघर्षाशिवाय कधी काही मोठे निर्माण होणार नाही आणि होतही नाही. त्यासाठी फक्त आपल्याला संघर्ष करावाच लागतो आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला कष्ट हे करावेच लागतील. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असले पाहिजे. स्वतःची चूक स्वतःला कळाली की बरेच प्रश्न आपल्या आयुष्यातील सुटून जात असतात. कारण आपली स्वतःची चूकच आपण मान्य करून घ्यायला तयार नसतो. त्यामुळे आपल्याला जीवनात भरपूर काही गोष्टींना सामोरे जावे लागत असतं आणि त्या गोष्टींना सामोरे गेलं की आपले भरपूर काही प्रॉब्लेम जीवनात येत असतात. म्हणून मित्रांनो, खूप लहानशी गोष्ट आहे परंतु जीवनाचं सत्य आहे. तुमचा स्वभाव कसा आहे हे तुमचं भविष्य जीवनातलं ठरवत असतं. म्हणून तुम्ही चांगला स्वभाव ठेवला की तुमचं जीवन हे चांगल्या पद्धतीनं व्यतीत होईल आणि चांगल्या पद्धतीनं जाईल. फक्त तुम्ही स्वभाव चांगला ठेवला पाहिजे आणि मनामध्ये कोणाविषयी द्वेष ठेवला नाही पाहिजे. जेवढा जास्त तुम्ही द्वेष कमी ठेवाल आणि गर्व आणि अहंकार करणार नाही तेवढे जास्त तुम्हाला जीवन हे चांगल्या गोष्टी घडवून देईल. अपेक्षा संपल्या की तुमचं मन शांत आणि हलकं होऊन जातं. कारण कोणत्याही अपेक्षा नसल्यावर आपलं मन अगदी साफ नितळ पाण्यासारखं होऊन जात असतं. म्हणून आपण कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नये. करावं ते स्वबळावर करावं. कमावलेलं नातं आणि जिंकलेलं मन ज्याला सांभाळता येतं तो आयुष्यात कधीच हारत नाही हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, चांगल्या गोष्टी ऐकण्याची वाचण्याची ज्यांना सवय असते त्यांना चांगलं बोलण्याची सवय आपोआप लागत असते हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपणच आपल्या दुःखाचे भरपूर मोठे कारण बनत असतो आणि आपणच दुसऱ्याला दोष देत असतो. कारण आपल्याला स्वतःची चूक ही दिसत नाही. ती दिसली की सर्व काही मार्ग मोकळे होतील. म्हणून जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा, आरसे कधी खोटे बोलू देत नाही. कारण तो समोरच्याला जसाच तसा दाखवत असतो. ज्ञान हे घाबरवू देत नाही. कारण आपण आपल्या मनामध्ये विश्वास असतो की आपण जे शिकलेलो आहोत ते खरं आहे आणि ते आपल्या डोळ्यांनी आपण कानांनी ऐकलेलं आहे. म्हणून अध्यात्म हे मोहापाशामध्ये अडकू देत नाही. कारण अध्यात्मामध्ये शांती असते आणि निर्मळ मनाने केलेली भक्ती असते. म्हणून तो मोह पूर्णपणे आपल्यामधून संपून जात असतो. आणि सत्य हे कमकुवत होऊ देत नाही. कारण सत्यामध्ये भरपूर मोठी ताकद असते. सत्यामधली ताकद आपण समजून घ्यायला हवी. आणि प्रेम द्वेष करून देणार नाही. जिथे तुम्ही प्रेम कराल तुमच्या मनामध्ये अजिबात द्वेष येणार नाही. विश्वास दुःखी तुम्हाला कधी होऊ देणार नाही. कारण तुमच्या मनामध्ये जेवढा जास्त विश्वास असेल तेवढे जास्त तुम्ही जीवनामध्ये खुश राहाल. आणि तुमच्या जीवनातले कर्म जीवनात कधी तुम्हाला अपयशी होऊ देणार नाही. कारण कर्म आपण चांगले केले
तर देवही आपल्या वाट्याला चांगल्या गोष्टी आणत असतो आणि आपल्यासाठी चांगल्या गोष्टी देव बनवत असतो. म्हणून काम केल्यानेच माणूस थकतो असं नसतंच. कधी कधी काही विचारांचं ओझं सुद्धा माणसाला थकवणारी असतात. म्हणून तुम्ही जास्त अतिविचार करत असाल तर तसं कधीही करू नका, कारण अतिविचार केल्याने माणूस पूर्णपणे क्षीण होऊन जातो आणि माणसाला काही समजतही नाही. म्हणून अतिविचाराने होतो विनाश, हे लक्षात घ्या. जर तुम्ही दुसऱ्यांची दीप प्रज्वलित केलात तर तो तुमचाही मार्ग प्रकाशमान स्वामी नक्कीच करतील. कारण दुसऱ्यांसाठी जर तुम्ही दिवे लावलेत तर स्वामी स्वतः तुमच्यासाठी नक्कीच तुमचा मार्ग मोकळा करून देतील आणि उजेडच उजेड तुमच्या जीवनात करतील. म्हणून तुमच्या मनामधून तुम्ही स्वार्थ पूर्णपणे सोडून द्या आणि तुम्हाला मनसोक्त आनंद नक्कीच मिळेल. जेवढा स्वार्थ सोडाल तेवढं सगळं काही नीट व्हायला लागेल. सत्य ही एक अशी श्रीमंती आहे ना की जी एकदाच खर्च करून त्याचा भरपूर आनंद आपल्याला लुटता येतो. पण असत्य हे एक प्रकारचे मोठे डोक्यावर आपले कर्ज आहे, ज्यामुळे तात्काळ सुख अजिबात मिळत नाही आणि मिळालं तर छोटं मिळतं, परंतु आयुष्यभर त्याची परतफेड आपल्याला करावी लागत असते. कारण आपण चुकीच्या मार्गाने चुकीच्या लोकांसोबत बोलत असतो आणि चुकीच्या गोष्टी आपण करत असतो. म्हणून स्वतःला सिद्ध करण्यावर नव्हे तर स्वतःला सुधारण्यावर आपल्याला नेहमी भर दिला पाहिजे. जेवढा जास्त आपण स्वतःला सुधारण्यावर भर देऊ तेवढे जास्त आपण जीवनामध्ये प्रगती करत असू. म्हणून माणूस समाधानकारक जीवन तेव्हा जगायला लागतो जेव्हा त्याला समजतं की शेवटी कुठेतरी आपल्याला थांबायचंय आणि आपल्याला काहीतरी या जीवनातून सिद्ध करायचंय. त्यामुळं त्याला जीवनाचा खरा अर्थ कळत असतो, पण तोपर्यंत त्याचं जीवन पूर्णपणे संपून गेलेलं असतं. म्हणून आपण शांततेच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि आपण कुणालाही काही वाईट बोलायला नाही. म्हणून चंदन असल्याची घोषणा ही चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्याचा गंध त्याच्या वाऱ्याबरोबर आपोआप सांगत असतो की हे चंदन आहे. म्हणून आपण आपल्यातही ते गुण आत्मसात करायला हवेत. जेवढे जास्त आपण चांगले गुण आत्मसात करू तेवढं जास्त आपण चांगलं जीवनातून शिकू आणि जीवनातून भरपूर काही गोष्टी आपण शिकू शकू. आणि या गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला भरपूर काही गोष्टींचा आनंद लुटता येईल आणि भरपूर काही गोष्टी आपल्याला विसरायला सुद्धा लागतील. हे गोष्ट लक्षात घ्या आणि लोकांचे सल्ले जरूर घ्या, कारण ते फुकट असतात. पण निर्णय मात्र तुमच्या मनाचा घ्या, कारण तो निर्णय अमूल्य आहे आणि तो तुमच्या जीवनासाठी तुम्ही नक्कीच घेत आहेत. म्हणून कुणाच्याही सांगण्यावरून माणसाची किंमत कधी ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव तुम्हाला नक्कीच वापरायला लागेल. म्हणजे चांगली माणसं तुमच्याकडून कधी दुरावणार नाहीत आणि लांब कधी जाणार नाहीत. म्हणून 100 वेळा तुटून पडलात तरी चालेल, पण पुन्हा उभं राहून धावायची तयारी मात्र तुम्हाला नक्कीच ठेवावी लागेल. आणि ती तयारी असली की सर्व काही जीवनामध्ये नक्कीच शक्य होऊन जाईल. म्हणून आपण जे बोलतो त्यातील शब्द आपल्याला विचारपूर्वक निवडायला हवेत. शब्दांचा ऐकणाऱ्यांच्या जीवनावर चांगला व वाईट हे दोन्ही परिणाम होत असतात. म्हणून आपण कोणते घ्यावे आणि कोणते सोडून द्यावे ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजले पाहिजे. आणि ते चांगल्या प्रकारे समजले की आपल्याला जीवनाचा अर्थही चांगल्या प्रकारे समजून जात असतो आणि आपण जीवनाच्या मोहात हे पडत नसतो. म्हणून स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे नाकारायला शिका. जीवनात कधीच पश्चाताप करण्याची वेळ तुम्हाला येणार नाही आणि तुम्हाला पश्चाताप होणारही नाही. मित्रांनो, खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला ना तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचत असतो. म्हणजे जीवनात सत्य हे जिंकत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, माणूस कळायला माणुसकी पूर्णपणे लागत असते आणि चांगलं जगायला चांगले संस्कार लागत असतात. म्हणून आपल्या मनामध्ये आपण चांगले विचार ठेवले आणि चांगले संस्कार आपण स्वतःवर केले तर नक्कीच आपण जीवनामध्ये मोठ्या गोष्टी प्राप्त करू शकू. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्ती स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसत असतात. त्याला फक्त आपला अहंकार आणि आपला गर्व यावरच विश्वास असतो. म्हणून मित्रांनो, ते कधी तुम्ही मनात येऊ देऊ नका आणि त्यासाठी प्रयत्नही करू नका, कारण गर्वाचे घर हे खाली असते अशी म्हण आहे. म्हणून ती काहीतरी विचार करूनच लोकांनी म्हटलं असेल. म्हणून आपण कधी गर्व, अहंकार आणि स्वार्थ कधी ठेवू नये. म्हणून जीवन जगत असताना कौतुक आणि टीका या दोन्हींचाही स्वीकार करायला तुम्ही शिकलं पाहिजे. तेवढंच जास्त तुम्ही मजबूत व्हाल आणि जीवनामध्ये पुढे लढण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. कारण झाडाच्या वाढीसाठी ऊन आणि पाऊस या दोघांचीही गरज असते, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि दोघेही नाही दिले
आणि त्यातलं एकही नाही भेटलं तर ते झाड त्यापणे पूर्णपणे वाढणार नाही. म्हणून लक्षात घ्या, सुख दुःख कौतुक टीका हे सर्व काही आपल्या आयुष्याचा भाग आहे. हे आपल्या आयुष्यामध्ये यायलाच हवे. हे नाही आले तर मग आपलं आयुष्य अपूर्ण आहे असं आपण म्हणू शकतो. अंधारातील व्यक्ती ओळखण्यापेक्षा व्यक्तीमधला अंधार ओळखण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच केला पाहिजे. कारण व्यक्ती ओळखायला शिकलेत तर जीवनामध्ये भरपूर काही मोठी प्रगती तुम्ही नक्कीच करून घ्याल. कारण जो व्यक्ती समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखू शकतो तो व्यक्ती जीवनामध्ये भरपूर काही गोष्टी या आत्मसात करून प्रत्येक संकटातून वाचू शकतो आणि प्रत्येक गोष्टीतून चांगल्या गोष्टी घडवू शकतो. म्हणून बोलण्यापूर्वी विचार करा, कारण बोललेले शब्द माफ केले जाऊ शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते कधी कधी माफ केले जातात परंतु विसरले जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून तुम्हाला मिळणारा आदर हा तुम्ही कधी काळी केलेल्या निस्वार्थ सेवा व त्यागाची पोचपावती असते. म्हणून तुम्ही प्रत्येक वेळी निस्वार्थ सेवा आणि भक्ती करा. स्वामींना निस्वार्थ सेवा आणि भक्ती आवडते. जेवढी जास्त तुम्ही निस्वार्थ सेवा आणि भक्ती कराल तेवढे जास्त स्वामी आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला मोठे आशीर्वाद देतील. म्हणून स्वामी भक्तांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती आहे आणि हीच संपत्ती आपल्याला नक्कीच जीवनामध्ये कमवायची आहे. म्हणून तुम्ही अस्वस्थ आहात कारण तुम्ही अनावश्यक गोष्टींचा पाठलाग करत आहात. म्हणून अनावश्यक गोष्टींचा पाठलाग जीवनामधून संपूर्णपणे काढून टाका आणि फक्त आवश्यक गोष्टींचा पाठलाग करा. बघा, तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील आणि चांगलं तुमचं मन होऊन जाईल. आणि निस्वार्थ मन आणि साफ मनाने देवाची भक्ती केली तर देवही आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात. म्हणून मन हे असं पाखरू आहे ना, ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून आपल्या मनामध्ये आपण जेवढे मनसोक्त विचार ठेवलेत तेवढंच आपल्यासाठी चांगलं असतं. आणि तणावात जीवन अजिबात जगू नका. जग परिवर्तनशील आहे. आयुष्यात कायमस्वरूपी काहीही राहत नाही, अगदी काळजी सुद्धा नाही. यावर विश्वास ठेवा आणि आनंदाने जीवन तुम्ही जगायला हवे. जेवढे जास्त आनंदाने जीवन जगाल तेवढे मनमोकळे तुम्ही राहू शकाल. म्हणून आपल्या जीवनातील छोट्या सुखांचा आनंद लुटा. ते आयुष्याच्या मोठ्या आनंदाची खरी खाण नक्कीच आहेत आणि आनंद आपल्याला भरपूर आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतो. म्हणून रागात घेतलेला निर्णय हा व्यक्तिगत आयुष्यासाठी अतिशय हानिकारक असतो. म्हणून माणसाने रागावर नियंत्रण ठेवण्याची कला आत्मसात नक्कीच केली पाहिजे. आणि आयुष्यात काही सोडून द्यायचे असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून द्या. कारण अपेक्षा भंगामुळे आलेले नैराश्य खूप मोठे असते आणि फार कठीण असते. त्यातून निघायला आपल्याला भरपूर वेळ लागतो आणि आपल्या जीवनामध्ये भरपूर काही टेन्शन येतं. म्हणून ते टेन्शन न घेता तुम्ही फक्त चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि चांगल्या गोष्टीच तुम्ही केल्या पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घ्या आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारायला शिका. कारण आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत तिथे समाधानी आहोत असं जर तेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्ही जीवनाकडून सर्व काही शिकलात आणि सर्व काही मिळवलं असं त्याचा अर्थ होईल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जशी हवी तशी तयार तुम्ही तुमचं जीवन करू शकता. फक्त त्यासाठी तुमच्या मनामध्ये विश्वास आणि धैर्य असायला हवं. समाधानाने तोच हसू शकतो जो दुसऱ्यांचे कधीच वाईट करत नाही, चिंतितही नाही. आणि तो चांगले झोपू शकतो जो इतरांच्या चांगल्याचाच नेहमी विचार करत असतो. त्यासाठीच चांगले विचार हे सर्वात स्वस्त व मोफत औषध आहे आणि ते चांगले विचारच आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर प्रगती पथावर घेऊन जात असतात. म्हणून काही निकामी गोष्टी सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांचं धरून ठेवलंय की चांगल्या गोष्टी जपून ठेवायला अडचणी आपल्याला आयुष्यात येत असतात आणि त्या अडचणींमध्ये आपण चांगल्या गोष्टी घडवू शकत नाही. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही चांगल्या गोष्टी शोधला पाहिजे. प्रत्येक गोष्टी चांगल्या पाहण्यासाठी आपल्याला मनाला प्रशिक्षित करा आणि सकारात्मक ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. म्हणून तुम्ही कसे विचार करता आणि कसा विचार केल्यानंतर तुम्ही त्यावर काय रिॲक्शन देता त्यावर तुमचं जीवन हे अवलंबून असतं. म्हणून जीवनामध्ये माणूस माणसाचे औषध आहे. काही माणसांमुळे वेदना होतात तर काहीमुळे वेदना पूर्णपणे आयुष्यातून निघून जात असतात. म्हणून तुम्हाला कशी माणसं कमवायची आणि कोणत्या माणसांना तुम्हाला मदत करायची ते तुम्ही पूर्णपणे ठरवायला हवं. आणि मन हे असं पाखरू आहे ना, ज्याला उडण्यासाठी पंखांची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून ते मन आपलं स्वच्छ आणि निर्मळ असायला हवं. तेव्हा सर्व काही शक्य होऊन जातं. आणि ज्या माणसाच्या मनात स्वार्थ नसतो ना
तीच माणसे बरोबरला बरोबर आणि चुकीला चूक म्हणण्याची पूर्णपणे हिंमत ठेवत असतात आणि तीच माणसं आयुष्यामध्ये भरपूर प्रगतीही करत असतात. म्हणून वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा आहे. आणि एक लक्षात घ्या, जेवढं जास्त तुम्ही देखाव्याने जगाल तेवढं जास्त तुम्ही तुमच्या मनाला फसवाल आणि मनाला फसवलं तर सर्व काही तुम्ही जीवनातून हारून जाल. एक लक्षात घ्या मित्रांनो, आपण दुसऱ्यांना देखावा करण्यासाठी नाही तर आपल्याला स्वतःच्या आंतरिक सुखासाठी जगलं पाहिजे. जेवढं जास्त आपण स्वतःच्या आंतरिक सुखासाठी जगू तेवढं जास्त आपण प्रगती पथाकडे जाऊ. साखर अंधारात किंवा उजेडात खाल्ली ना तरी ती नेहमी गोडच लागते. त्याचप्रमाणे चांगले कर्म आपण कसेही केले, नकळत कळत केले ना तरी पण त्याचे फळ स्वामी आपल्याला देत असतात आणि ते फळ अगदी गोड असते. म्हणून आपण चांगले कर्म करावे. भुकेल्याला नक्कीच तुम्ही खायला द्यावे आणि ज्याला तहान लागली त्याला पाणी नक्कीच द्यावे. तेवढे पुण्य तुम्हाला नक्कीच मिळेल. म्हणून प्रत्येक गोष्टीत चांगले पाहण्यासाठी आपल्याला मनाला प्रशिक्षित करायला लागेल. सकारात्मकता ही एक निवड आहे. तुमच्या जीवनाचा आनंद हा तुमच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो हे तुम्ही समजून घ्यायला हवं. आणि मन हे असं पाखरू आहे ज्याला उडण्यासाठी पंखाची नाही तर मनसोक्त विचारांची गरज असते. म्हणून तुमचं मन हे चांगलं असायला हवं आणि ते पाखरू तुम्ही चांगल्या पद्धतीने उडवायला हवं. म्हणून ते पाखरू जेवढं जास्त तुम्ही चांगल्या पद्धतीने ठेवाल आणि चांगल्या पद्धतीने त्याच्यावर विचार बिंबवाल तेवढं जास्त ते तुम्हाला चांगल्या गोष्टी दाखवेल. म्हणून प्रामाणिकपणा हे दुसऱ्याला विजेते दिलेले वचन नसून चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच घातलेला एक नियम आहे. म्हणून जो तुमच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य फुलवत असतो. म्हणून तुम्ही प्रामाणिकपणा हा तुमच्या आयुष्यात भरपूर मोलाचा आहे आणि तो प्रामाणिकपणा तुम्ही आयुष्यात ठेवला की तुम्हाला मनसोक्त फळे मिळत जातील आणि स्वामीही तुम्हाला प्रत्येक संकटात मदतही करतील. म्हणून अंधारलेल्या मनातला काळोख जितका घनदाट असतो तितकाच त्याला भेदणारा आशेचा किरण दिव्य प्रकाशमान होत जातो. हे लक्षात घ्या. आणि एका यशस्वी दिवसामागे संघर्षाची, त्यागाची अनेक वर्षे असतात आणि ते आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जो दिवस आपल्यासाठी चांगला उगवणार आहे त्यासाठी आपल्याला पहिले कष्ट हे करावेच लागतात आणि ते कष्ट केले तरच आपल्याला जीवनातून चांगल्या गोष्टी मिळणार आहेत आणि अनुभव चांगले मिळणार आहेत. म्हणून मित्रांनो, सर्वांना आनंदी ठेवण्यापेक्षा सर्वांसोबत आनंदी राहणे चांगले असते. कारण जिथे जास्त माणसे असली आणि जास्त लोक असली तिथे आपण चांगल्या पद्धतीने राहू शकतो आणि चांगल्या पद्धतीने जीवन व्यतीत करू शकतो. कारण माणूसच माणसाचं औषध आहे. मी तुम्हाला सांगितलं, माणूसच माणसाला समजून घेऊ शकतो आणि त्याच्या जीवनातील अडचणी या समजून घेऊ शकतो. म्हणून माणूस माणसाने बोलल्यावर माणसाला थोडा दिलावा मिळतो आणि माणूस एकटं असल्याने माणसाला वेगवेगळे विचार मनात येत असतात. म्हणून ते वेगळे विचार मनात न यावे यासाठी तुम्ही फक्त स्वामींची भक्ती करायची आणि आपल्याजवळ एक विश्वासाचा व्यक्ती तुम्हाला नक्कीच ठेवायचा आहे. तो विश्वासाचा व्यक्ती तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजून घेईल आणि भरपूर काही गोष्टींमध्ये तुम्हाला मदतही करेल. त्यासाठी त्या व्यक्तीला तुम्ही आनंदाने आणि प्रेमाने जपले पाहिजे. जेवढे जास्त आनंदाने प्रेमाने जपाल तेवढा जास्त तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातील नकारात्मक गोष्टी दूर करून टाकेल. आणि स्वामी आपल्याला भक्तांना धीर देत आहेत आणि स्वामी आपल्या भक्तांना सांगत आहेत, बाळा, तुझ्या जीवनातील प्रत्येक क्षणाला मी जाणत आहे. तुझ्या मनातले विचार, तुझ्या हृदयातील शंका आणि चिंता मला स्पष्ट दिसत आहेत. तू कधीही विसरू नकोस की मी तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत, प्रत्येक कष्टात आहे आणि तुझ्या डोळ्यातले अश्रू आणि चेहऱ्यावरील चिंता मला स्पष्ट दिसते आहे. पण हे दुःख कायमस्वरूपी नाही. हे फक्त एका मोठ्या योजनेचा भाग आहे ज्यामुळे तू अधिक सशक्त आणि आत्मजाणीवतेने युक्त होशील. कधी कधी तुला वाटेल की अंधारच आहे, मार्ग कुठेही नाही, आशेची कोणतीही किरण दिसत नाही. परंतु लक्षात ठेव, या अंधारातच तुझे खरे सामर्थ्य आणि श्रद्धा उघड होतात. तू या अंधारातून नवा प्रकाश पाहू शकतोस. फक्त तुला तुझ्या अंतर्मनातील दिव्य शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तुझ्या प्रत्येक पावलावर माझा आशीर्वाद आहे. जरी परिस्थिती किती कठीण वाटली तरी तुझ्या विश्वासाला कधीही कमी करू नकोस. तू जेव्हा स्वतःवर शंका घेतोस तेव्हा लक्षात ठेव, माझं प्रेम तुला सशक्त बनवत आहे आणि तुला धैर्य देत आहे. संकट येतात पण ती तुला मार्गदर्शन करण्यासाठी आणि तुझ्या आत्म्याची चाचणी घेण्यासाठी येतात. तू कधी या संघर्षांना पराभूत होऊ देऊ नकोस. प्रत्येक आव्हानामुळे तुझं धैर्य अधिक दृढ होत आहे आणि तुझ्या मनात भीती, चिंता, दुःख असतील
तर त्यांना माझ्या स्वाधीन करून टाक. मी तुझं भार हलकं करीन. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव आणि तुझं हृदय शांत कर. तुझ्या मेहनतीचं फळ तुला नक्कीच मिळणार आहे. कधी कधी वेळ लागतो, परंतु ते योग्य क्षणीच तुझ्या हाती येईल. आणि आयुष्यात आलेल्या अडचणींना तू संधी म्हणून पाहायला शिक. त्या तुला तुझ्या अंतर्मनातील सामर्थ्य दाखवतील आणि त्या संकटातूनच तू अधिक जागरूक आणि संतुलित होशील. मी तुझ्यावर सदैव प्रेम करतो. माझा आशीर्वादाचं छत्र तुझ्या डोक्यावर आहे. जेव्हा तुझ्या मार्गावर काटे येतात तेव्हा मी तुझ्यासाठी त्यांना हलकं करतो. पण तुला त्या मार्गावर चालणं आवश्यक आहे. जीवनातील प्रवास हा सोपा नाही, परंतु माझा हात धरून तू प्रत्येक वळणावर यशस्वी होशील. मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक निर्णयात, तुझ्या प्रत्येक कृतीत फक्त धीर धर. कारण तू जिथे आहेस तिथेच असणं हे योग्य आहे. प्रत्येक गोष्टीचं आपलं एक वेळापत्रक आहे आणि ते दिव्य आहे. त्या वेळेवर पूर्ण विश्वास ठेव आणि ती वेळ एकदा बदलली की तुला जे पाहिजे ते सर्व काही मिळणार आहे आणि तुझं भविष्य उज्ज्वल आहे. जरी तुला सध्या ते अंधारमय वाटत असेल ना, तरी माझ्या मार्गदर्शनात तू त्या प्रकाशाकडे जात आहेस आणि तुझी मेहनत व्यर्थ जात नाही. मी तुझा प्रत्येक प्रयत्न पाहतोय, तुझं धैर्य अनुभवतोय आणि तुला योग्य वेळी योग्य फळ मी देणार आहे. फक्त आत्मविश्वासाने आणि शांत चित्ताने पुढे चालत राहा, कारण मी तुझ्या सोबत आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर. भगवंताच्या या संवादात भक्ताला केवळ धीरज नाही तर एक नवीन दिशा देत आहेत. आणि स्वामी आपल्याला समजून सांगत आहेत की बाळा, धीर धर, मी तुझ्या पाठीमागे आहे आणि मी तुला काहीही होऊ देणार नाही. म्हणून जन्म आणि मृत्यू यामध्ये एक अरुंद दरी असते, त्याला जीवन असं म्हणतात. आणि ते जीवन कष्टमय आणि भरपूर काही कष्टाचं असेलच, पण त्यासाठी त्या दरीतील प्रवासात आनंदी तुम्ही राहिलं पाहिजे. दुसऱ्यालाही आनंद द्या. आयुष्याचा प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात घालवला पाहिजे. जेवढा जास्त प्रत्येक क्षण तुम्ही आनंदात घालवाल तेवढा जास्त तुम्हाला चांगले अनुभव जीवनाकडून येत जातील. म्हणून जीवनात चूक सुधारण्याआधी ती मान्य करायला आपण शिकले पाहिजे. जेव्हा आपण चूक मान्य करायला शिकू तेव्हाच आपण जीवनातून खरा अर्थ निर्माण करू शकू. आणि चांगले काम करणारा माणूस कधी सन्मान मागत नाही, त्याचे कार्यच त्याला सन्मानास पात्र बनवत असते आणि तोच त्याचा सन्मान मात्र असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यात हे महत्त्वाचं नाही की कोण आपल्या पुढे आहे, कोण आपल्या मागे आहे. सगळ्यात महत्त्वाचं हेच असते की आज आपल्यासोबत कोण आहे आणि आपल्यासोबत प्रत्येक संकटात कोण उभा आहे. म्हणून खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करत असतो, पण खऱ्या माणसाचे मौन खोट्या माणसाला मुळापासून उखडून टाकत असते. म्हणून आपण जेवढे जास्त मौन ठेवले तेवढे जास्त आपण जीवनामध्ये शांतता राखू शकू. आणि संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एकच समानता आहे, ती म्हणजे उशिरा जाग येणाऱ्यांनाही या दोन्ही मिळत नाही. म्हणून आपल्याला उशिरा अजिबात जाग येऊ देऊ नका. प्रत्येक संकटात तुम्ही लढायला शिका. आनंदी लोक त्यांच्या आंतरिक जग तयार करतात, दुःखी लोक त्यांच्या बाह्य जगाला दोष देतात. आपल्या स्वतःला तारून नेण्यासाठी कार्य केलेच पाहिजे. इतरांवर अवलंबून कधी राहू नका, हे लक्षात घ्या. जेवढं जास्त इतरांवर अवलंबून राहाल तेवढं जास्त तुम्ही फसत राहाल. म्हणून आनंदी राहण्याचे दोनच मार्ग आहेत, तुमची वास्तविकता सुधारा किंवा तुमच्या अपेक्षा तुम्ही जीवनाकडून पूर्णपणे कमी करून टाका. आणि झाडाने किती फुले गमावली ना, तर यावर झाड कधीच अस्वस्थ होत नाही, ते नेहमी नवीन फुले तयार करण्यास व्यस्त असते. तसेच आयुष्यात काय गमावले हे दुःख विसरून नवीन काय मिळवू शकतो यातच जीवनाचा खरा अर्थ असतो आणि यातच आपण जीवनाचा खरा अर्थ शोधूही शकतो. म्हणून आनंदापेक्षा मोठा असा कोणताच आनंद आहे, मग तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून इतरांना आनंदित करत असतो. आणि इतरांना आनंदित करण्यात जी मजा आहे आणि जे सुख आहे ते कुठेच मिळणार नाही. समजणं आणि समजून घेणं यात खूप मोठा फरक आहे आणि तो आपल्याला समजलाच पाहिजे. म्हणून फुलांचा सुगंध दरवळला की वातावरण प्रफुल्लित होतं, तसेच आपल्या मधुर वाणीने समोरच्याचं मन प्रसन्न होतं. म्हणून नेहमी मुखी मृदू भाष्य, गाली स्मित हास्य आणि योग्य ठिकाणी बोलणं व अयोग्य ठिकाणी मौन धारण करणं हे जमलं की वातावरण छान राहतं आणि माणूस पूर्णपणे आनंदी होऊन जात असतो आणि त्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा त्रास अजिबात होत नाही. म्हणून आयुष्यात हे महत्त्वाचं नाही की कोण आपल्या पुढे आहे, कोण आपल्या मागे आहे, हे लक्षात घ्या. आपण सर्वांना घेऊन पुढे गेले पाहिजे आणि सर्वांना घेऊन आपण जीवनात चालत राहिलं पाहिजे. जीवन त्यांचेच चांगले आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रस्त आहेत. म्हणून दुसऱ्यांच्या आनंदाने आपण कधीही त्रस्त राहू नका. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा आनंद झाला पाहिजे. दुसरा व्यक्ती आनंद आहे तर त्यात आपल्यालाही आनंद शोधता आला पाहिजे.
म्हणून जपता येत नसेल तर कुडतोडू अजिबात नका. आणि तुम्हाला प्रत्येक नातं हे जपता आलंच पाहिजे. जेवढं जास्त तुम्हाला नातं जपता आलं तेवढं जास्त तुम्ही जीवनातून बोध घ्यायला शिकतात. आणि जे बोलतो ते शब्द असतात, जे बोलत नाही त्या भावना असतात, आणि जे बोलायचं असतं पण बोलता येत नाही त्या मर्यादा असतात. म्हणून आपण जीवनामध्ये मर्यादेमध्येच बोललं पाहिजे. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.